नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय पालक पराठा। तर त्यासाठी बघा, पालकची एक जुडी मी स्वच्छ निवडून घेतलेली। फक्त आपल्याला इथं पानं लागणार आहेत, ती आपण घेतली। जास्त काड्या इथे घ्यायच्या नाहीयेत आणि अशी पानं घेऊन ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघा, हिरव्या मिरच्या लागतील 5 ते 6, लसूण पाकळ्या घेतल्यात 9-10, लसूण थोडा जास्त वापरूया, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ। तर एवढ्या गोष्टी फक्त आपल्याला लागणार आहे आणि तेल आणि पाणी, कारण की आपण इथं कुठलेही मसाले वापरणार नाही, फक्त हिरव्या मिरचीमध्ये छान असे खुसखुशीत पराठे बनवणार आहे। भाजी बघा चाळणीत ठेवून स्वच्छ धुवून घेऊया। तोपर्यंत बघा 1 ते 1.5 तांबे पाणी मी इथं कढईमध्ये ठेवलेले आहे। पाणी उकळून घेऊन त्यामध्ये आपण आता धुवून घेऊन भाजी इथे टाकलेली आहे। तर भाजी थोडी आपण गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यातनं काढून घेऊया, म्हणजे पालक पराठ्याचा कलर पण सुंदर राहतो आणि कच्चेपणा पण थोडाफार कमी होतो। त्यासाठी उकळत्या पाण्यातनं आपण ही पालकची गड्डी काढून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे फक्त आता गरम पाण्यामध्ये बघा, फक्त पाणी खळखळ उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये ही पालकची पानं टाकून अशा पद्धतीने थोडी मऊसूत करून घ्यायची। तर इथं बघू शकता, 2 ते 3 मिनिटं पालक आपण उकळत्या पाण्यामधनं बाजूला काढून घेणार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका चाळणीमध्ये पालकची भाजी काढून घेऊया। आता एका चाळणीत काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता थोडंसं आपण तांब्याभर गार पाणी ओतूया, म्हणजे ह्याचा कलर अजून पण टिकून राहील। आता बघा इथं थंड पाणी ओतल्यानंतर पालक पण थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला घालून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यात टाकलाय आपण इथं पालक। आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं टाकून घ्यायचे। तर सर्वात आधी आता हिरवी मिरची, तिखट तुमच्या आवडीनुसार करा, तुम्हाला आवडत असल्यास बाकी मसाले तुम्ही टाकू शकता, पण आपण फक्त इथे हिरवी मिरची, जिरं, लसूण टाकणार आहे। त्यानंतर आता लसूण पाकळ्या टाकूया। लसूण थोडा जास्त वापरा, पालक पराठे खाण्यासाठी छान लागतात। आणि 1 चमचा फुल भरून इथं जिऱ्याचा टाकलेला आहे आपण। आता किंचित असं मी ह्याच्यात पाणी टाकून ह्याची छान हिरवीगार पेस्ट बनवून घेऊया। इथं पाहू शकता, पालकची पेस्ट आपण बनवून घेतली, एका परातीमध्ये लगेचच काढून घेऊया। आता परातीमध्ये पालक पेस्ट काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर थोडासा फक्त हिंग टाकलेला आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही आपल्याला मसाला इथं वापरायचा नाही। आता ह्यामध्ये बसल इतकं गव्हाचं पीठ टाकून आपण पराठ्याची कणिक मळून घेऊया। तर हळूहळू पीठ टाकून, पाणी बिलकुल टाकायचं नाही, आहे तेवढ्या पालकच्या आपल्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। तर जसं बसन तसं ह्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहे। तर एका भाजीच्या जुडीमध्ये आपल्याला साधारण 4 फुल वाट्या इथं पीठ आपण टाकलेले। तर पीठ पहिल्यांदा मी चाळून मोठ्या भांड्यात घेतलं होतं, तर जसं लागन तसं आपण पीठ इथे टाकलेले। इथं पाहू शकता, घट्टसर असा पालक पराठ्याचा आपला पिठाचा उंडा छान तयार झालेला आहे। आता ह्याला वरून तेल लावून घेऊया आणि साधारण ह्याला 15-20 मिनिटं आपल्याला छान भिजवून घ्यायचे। आता पीठ मळून झालं, एका पातेल्यामध्ये थोडंसं आपण पीठ टाकूया आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला पीठ छान भिजून घेऊया। झाकण टाकून ह्याला व्यवस्थित असं भिजून घेतलेलं आहे। इथं पाहू शकता, पीठ मस्त आपलं घट्टसर असं छान राहिलेलं आहे, बिलकुल हे पातळ झालं नाही आणि व्यवस्थित असा पिठाचा उंडा पुन्हा एकदा तेल लावून आता मळून घेऊया। तर पराठे लाटायला घेणार आहे, त्यासाठी आपण तवा तापायला ठेवलेला आहे। आता ह्याला आपल्याला तूप लावायचं, बटर लावायचं की तेल लावायचं, हे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही लावू शकता, पण मी इथं तूपच लावणारे, पराठे खायला छान लागतात। तर व्यवस्थित असे 4 ते 5 उंडे मी तयार करून घेते। मिडियम साईजचे पराठे आपण लाटणारे, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही। तर इथं पाहू शकता 4 उंडे मी काढून घेतलेले आहेत। आता पुन्हा याला हातावर आपण चांगलं चोळून घेऊ द्या। तर अशा पद्धतीने उंडा आपल्याला हातावर पुन्हा एकदा चोळून घ्यायचा। जेवढं तुम्ही पीठ छान मळून घ्याल तेवढे आपले पराठे
छान मस्त खुसखुशीत असे होणार आहेत. तर इथं पाहू शकता. आता सुरुवातीला आपण छोटीशी पोळी लाटून घेऊया. मधी तेल लावून आपण 4 घडीचा पराठा तयार करणार आहे. तर व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय बघा. तेल लावल्यानंतर थोडंसं ह्याच्यावर कोरडं पीठ पण टाकूया आणि अशा पद्धतीने आपला पहिला पराठा तयार करणार आहे. आता दुसराही उंडा मी लगेचच तयार करून घेणार आहे. तर दुसरा पण उंडा आपण व्यवस्थित असा मळून घेऊया. हातावर पण छान त्याला चोळून घ्यायचा आणि दुसरा उंडा अशा पद्धतीने तयार करणार आहे. तर जसा पराठा तुम्ही करताल तसा छान खुसखुशीत होणार आहे. त्यामुळे आपण 1-2 स्टेप मध्ये हे छान असे पराठे बनवणार आहे. इथे पाहू शकता. पहिला उंडा आपण 4 घडीचा केला. दुसरा उंडा आपण थोडंसं तेल आणि पीठ लावून पुरणाच्या पोळीचा म्हणजे जी आपण वाटी करतो त्या पद्धतीने केलाय. आणि तिसरा पराठा आपण अशा पद्धतीने करतोय. जसं पुरण भरून आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला इथं एकात एक पिठाची गोळी टाकून हा पराठा बनवायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. गोळी थोडी तेलामध्ये बुडवून घ्यायची, मध्ये ठेवायची, त्यावर थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि हे 3 प्रकारचे 3 घडीचे आपण इथं पराठे बनवणार आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. आता आपण हे तिन्ही पराठे छान असे लाटून घेऊया. पराठा लाटताना जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायचा नाही. व्यवस्थित असा थोडासा जाडसर पराठा असेल तर खायलाही छान लागतो, खुसखुशीत लागतो. जास्त जर पातळ केला तर तो कडक होऊ शकतो. अशा पद्धतीने आपला पहिला पराठा आपण लाटून घेतलेला आहे. वरून थोडेसे पांढरे तीळ टाकूया. असेल तर टाकला, नसले तरी नाही टाकले तरी चालू शकतं. फक्त दिसायला छान दिसतं त्यासाठी मी तीळ टाकून घेतलेले आहेत. तवा पण तापलेला आहे. आता आपण इथं तिळाची बाजू आपण वरच्या साईडने ठेवून पराठा आपण तव्यामध्ये घालून घेतलेला आहे. दुसरा पराठा आपण लगेचच लाटायला घेतोय. तर दुसराही पराठा आपण पहिल्याप्रमाणेच लाटायला घेतलेला आहे. आता बघा तव्यावरचा पराठा आपला खालच्या साईडने छान भाजायला लागलेला आहे. आपण आता त्याला पलटी करून घेणार आहे. तर दुसराही पराठा आपला छान लाटून झालाय. आता आपण इथं पाहू शकता पराठा पलटी केलेला आहे. आता ह्याला आपण तेल किंवा तूप काही लावू शकता, पण आपण इथं तूपच लावणार आहे. तूप लावल्यामुळे पराठे खायला चांगले स्वादिष्ट लागतात. तर इथं पाहू शकता पहिला पराठा आपला सुंदर असा झालेला आहे. फक्त भाजताना आपण व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचा, म्हणजे ह्यातली जी भाजी ती पण छान शिजली जाते आणि पराठा पण छान खुसखुशीत होतो. तर इथं पाहू शकता हळूवार अगदी पराठा तुम्ही व्यवस्थित असा भाजून घ्याल तेवढा पराठा आपला छान होणार आहे. वरून ह्याला तूप लावून घेऊया आणि मस्त असा आपला हा पहिला पराठा बघा तयार झालेला आहे. तर आपण हा जो पराठा केलाय तो 4 घडीचा केलेला आहे. आता दुसरा पराठा जो करतोय तो आपण जो मध्ये पीठ भरलं होतं तो केलेला आहे. तर जशी तुम्ही पिठाची घडी करता त्याप्रमाणे आपला पराठा छान होतो, खुसखुशीत होतो. आता ह्याला आपण तूप लावून घेऊया. तर अशा पद्धतीने आता आपला दुसराही पराठा बघा व्यवस्थित असा आपण आता भाजून घेऊया. दोन्ही साईडने एकसारखा पराठा भाजून घ्यायचा. थोडा उलटण्याचा वापर केल्यानंतर पराठा व्यवस्थित भाजला जातो.
थोडा दाबून दाबून भाजला की जिथल्या तिथं भाजला जातो. तर दुसराही पराठा आपला तयार झालेला आहे. आता तिसरा पराठा जो बनवलाय तो आपण जी पिठाची गोळी भरली होती तो पराठा आहे. तर अशा पद्धतीने 3 पद्धतीचे 3 पराठे आपण इथे बनवलेले आहेत. ह्याला पण आता तूप लावून घेऊया. तर इथं पाहू शकता सर्व पराठे आपले छान असे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. तुम्हाला दिसतायतच. तर अशा पद्धतीने आता अजून आपण 1-2 पराठे बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा सर्व पराठे आपले बनवून आता तयार झालेले आहेत. इथं पाहू शकता. तर अशा पद्धतीने बघा नाश्त्यासाठी मस्त असे हे खमंग आपण आज पराठे केलेले आहेत. इथं पाहू शकता. चवीला एकदम छान लागतात. जास्त मसाल्याचा वापर न करता पण पराठे खूप सुंदर होतात. इथं पाहू शकता. प्रत्येक पराठा आपला अशा पद्धतीने झालेला आहे आणि मस्त खुसखुशीत असे ताज्या पराठे पालक पासून आपण हे पराठे बनवलेले आहेत. सोबत दही घेतलंय, एखादी चटणी बनवा किंवा नुसते जरी खाल्ले तरी हे पराठे चवीला खूप छान लागतात. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही आवर्जून असे पराठे करून द्या. ह्याच्यामुळे मुलांच्या पोटात पण थोड्याफार भाज्या जातात. इथं पाहू शकता. प्रत्येक पराठा आपला सुंदर असा झालेला आहे. एकदम खुसखुशीत झालेला आहे. आणि अशा पद्धतीने बघा पालकचे पराठे तुम्ही जरूर करून बघा. खायला खूप छान लागतात. आणि जर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.